विधान परिषद निवडणुकीची मतमोजणी आता सुरू झालेली आहे। ही मतमोजणी सुरू होऊन आता अर्धा तास होत आलेला आहे। विधान परिषदेसाठी सर्व 274 आमदारांनी मतदान केलेलं आहे। एकूण 12 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत 11 जागांसाठी आणि आता या 12 उमेदवारांपैकी विधान परिषदेत नेमकं कोण जातं हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। मतमोजणीला सुरुवात झालेली आहे आणि आता एक एक करून महाविकास आघाडी आणि महायुतीपैकी कुठल्या उमेदवाराला पहिल्या पसंतीची दुसऱ्या पसंतीची मतं मिळतात हे बघणं देखील आता महत्त्वाचं ठरणार आहे। मतमोजणी कशा पद्धतीने सुरू आहे याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात। कृष्णात पाटील आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। कृष्णात, मतमोजणीला आता अर्धा तास झालेला आहे, पहिला निकाल कधीपर्यंत हाती येऊ शकतो? रेश्मा, विधान परिषद निवडणुकीची पद्धत थोडीशी वेगळी आहे, कारण यामध्ये प्राधान्यक्रम लिहायचे असतात, पसंतीक्रम लिहायचे असतात, त्यानुसार आणि एक कोटा ठरलेला असतो ज्यामध्ये आत्ताचं जर 274 एकूण विधानसभा सदस्य आहेत त्याला भागिले एकूण उमेदवार 11 आहेत, तर 23 मतांचा कोटा येतो आणि 23 मतं ज्याला पडतील त्याला यामध्ये तो विजय घोषित केला जातो। आता यामध्ये 12 उमेदवार असल्यामुळं जे पसंतीक्रम आहेत ते पहिल्यांदा जे 23 मतांचा कोटा पूर्ण केला जाईल त्याला विजयी घोषित केला जाईल, परंतु ज्यांना 23 मतांचा कोटा पूर्ण केला जाणार नाही त्यांच्यासाठी परत मग त्यांच्यासाठी ज्यांना सर्वाधिक जास्त पसंतीक्रमाची मतं मिळालेले आहेत तर त्याची 2 नंबरची जी मतं आहेत ती कुणाला जास्त मिळालेली आहेत त्यावरून कोटा ठरवला जातो आणि ज्याची 2 नंबरची मतं सर्वाधिक जास्त जर 23 मतांचा कोटा पूर्ण करायला दिला जाईल तो उमेदवार हा घोषित केला जातो। त्यामुळे थोडीशी किचकट पद्धत असली तरी त्यामुळेच याला थोडासा या प्रक्रियेला वेळ लागतो। मागच्या वेळी आपण 12-1 वाजला होता या विधानसभा निवडणुकीच्या निकालासाठी आणि त्यानंतर आता परंतु त्यावेळी सर्वात जास्त आक्षेप देखील घेतले गेले होते। आता सध्या मतपत्रिका ज्या आहेत त्या काढल्या जात आहेत आणि प्रत्यक्ष मतमोजणीला अद्याप सुरुवात झालेली नाही रेश्मा, परंतु ज्या मतपत्रिका आहेत त्याची ज्या काढल्या गेल्या आहेत त्यांचे गट्टे केले जातात सुरुवातीला आणि त्यानंतर प्रत्येकाचे पसंतीक्रमाची पहिल्या पसंतीक्रमाची जे मतं आहेत ती पहिला काउंट केली जातात आणि त्यानंतर मग जो कोटा पूर्ण केलेला नाही त्याच्यासाठी मग दुसऱ्या क्रमांकाची मतं ही मोजली जातात। त्यामुळे थोडीशी किचकट पद्धत आहे, त्यामुळे हा निकाल थोडा उशिरा लागू शकतो। कदाचित आक्षेप घेतले गेले नाही आणि सुरळीतपणे जर सर्वाधिक सगळेच पसंतीक्रम 23 मतं कोटा पूर्ण करत असतील तर लवकर देखील निकाल लागू शकतो। त्यामुळे या निकालाच्या वेळेपेक्षा यातली प्रक्रिया जी आहे ती महत्त्वाची आहे आणि ती व्यवस्थितरित्या व्हावी यासाठीच मतदार तिथले अधिकारी असू देत किंवा जे मतदार प्रतिनिधी आहेत ते डोळ्यात तेल घालून लक्ष देत राहतात, कारण एखादं मत जरी इकडं तिकडं झालं तरी देखील याचा परिणाम होतो। एखादं मत जरी बाद ठरलं रेश्मा तर मतांचा कोटा हा कमी होऊ शकतो। 1-2 मतं जरी बाद ठरली तर सर्वांची गणित जी आहे ती पुन्हा बिघडू शकतात, कारण 23 मताचा कोटा कदाचित मग 22.5 मतावर येऊ शकतो। त्यामुळे इतर जी राजकीय पक्षांनी जी गणित आखली असतात त्याच्यावर परिणाम होतो। त्यामुळे थोडीशी किचकट प्रक्रिया जी आहे ती या विधान परिषद निवडणुकीत असलेली पाहायला मिळते। निश्चित कृष्णात पहिल्या पसंतीची मतं निर्णायक असतात, यावेळी दुसऱ्या पसंतीची मतं देखील तितकीच निर्णायक असणार आहेत। एकंदर 11 जागांसाठी 12 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असताना फटका नेमका कुणाला बसू शकतो? सध्या विधिमंडळ परिसरात बरीच चर्चा सुरू असेल, कुठल्या गटाला खास करून अजित पवाराला फटका बसू शकतो की शेकापचे जयंत पाटील की शिवसेना शिंदे किंवा ठाकरे गटाला? काय चर्चा तिथे सुरू आहे? जर ऑन पेपर जर कागदावरचं जे गणित बघितलं, कागदावरचे आकडे पाहिले गेले तर सर्वात जास्त जो फटका जर कागदावर बघितला गेला तर शेकापचे जयंत पाटील यांना बसू शकतं असं मानलं जात आहे, कारण राष्ट्रवादी काँग्रेसची 12 मतं ही त्यांना केवळ मिळालेली आहेत आणि मतांचा कोटा जवळपास 23 आहे। 11 मतं ही त्यांना इतर पक्षाकडून घ्यावी लागतील, छोटे पक्ष असतील, अपक्ष असतील किंवा इतर पक्षांकडून जे काँग्रेसची अतिरिक्त मतं ठरलेली आहेत। त्यामध्ये काँग्रेसच्या अतिरिक्त
अव्यक्त मतामध्ये एक 4 मतं जी आहेत ती काँग्रेसनं स्वतःकडे ठेवली गेलेली नाहीत. हे पहिल्यांदा महत्त्वाचं लक्षात ठेवलं पाहिजे. कारण काँग्रेसची 37 मतं असली तरी काँग्रेसचे 4 आमदार असे आहेत ज्यांच्या मतं ही काँग्रेसलाच काय किंवा महाविकास आघाडीला देखील पडू शकणार नाहीत असं मानलं जात आहेत. त्यांची नावं जी आहेत ते आपण आता सांगू शकत नाही कारण गुप्त मतदान झालेलं आहे आणि त्या संदर्भात कोणतीही माहिती अशा प्रकारे उघड केली जात नाही. त्यामुळे जरी काँग्रेसची 37 पैकी 4 मतं गेली तर 33 मतं उरतात. काँग्रेसनं आपल्या स्वतःच्या उमेदवारासाठी म्हणजे प्रज्ञा सातव यांच्यासाठी 28 मतांचा कोटा दिल्याची माहिती समोर येते. या 28 मतं जर सोडली तर उर्वरित जी 3 आणि 2 33 मधले 28 गेले तर 5 मतं जी आहेत ती शिल्लक राहतात आणि त्याबरोबर ही 5 मतं त्यांनी डायव्हर्ट केलेली आहेत दिलेली आहेत ती शिवसेना ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर यांना. मिलिंद नार्वेकर यांच्याकडे त्यांच्या स्वतःची 15 स्वतःचे आमदार आहेत आणि त्यामध्ये एक अपक्ष आमदार म्हणजे आणि आणखी एक कम्युनिस्ट पक्षाचे विनोद निकोले असे आहेत. एकूण 17 मतं आहेत आणि ही 5 झालेली 17 आणि 5 22 मतं आणि त्यामध्ये केवळ 1 मतांचा जो गरज जी आहे ती मिलिंद नार्वेकर यांना आहे आणि मिलिंद नार्वेकरांचे सर्वपक्षीय संबंध पाहता त्यांना 1-2 मतं स्वतःकडे वळवण्यामध्ये फारसं प्रयत्न करावे लागतील असं काही वाटत नाही. पण सर्वात मोठा जो जास्त फटका बसू शकतो तो केवळ जयंत पाटील यांना आणि कदाचित राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचं देखील एक नाव घेतलं जात आहे.